नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशा आहात? आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर आता मी खूप दिवस झाले ब्लॉग नाही बनवला. खूप दिवस झाले, जास्त खूप दिवस झाले. कारण काहीच कंटेंट नसते. रोज रोज घरातलं काय दाखवणार आहे तुम्हाला, याच्यामुळे काही मी ब्लॉग बनवला नाही. कारण घरातलं रोज रोज कायच दाखवणार आहे. पण आज अशी गंमत होणार आहे की उद्या आहे 19 फेब्रुवारी, म्हणजे आपल्या महाराजांचा छान एक दिवस, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आणि त्याच्यासाठी आम्ही आज करणार आहे शूट. ते म्हणजे पिऊचं, माझं नाही, पिऊचं शूट करणार आहे आम्ही. तर ते माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणारच मी, तुम्ही बघा. आणि अजून एक गोष्ट अशी की पिऊ शाळेतून आल्याबरोबर माझ्यावर चांगली ओरडणार आहे. मी तो ब्लॉग टाकेल. त्याचं कारण असं की ते आल्यावरच माहीत पडतं त्याचं कारण काय आहे. तर आणि काही अजून एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. खुश आहे मी. खुश आहे. गोष्ट अशी सांगायची आहे की खुश आहे, म्हणजे मनात असं वाटत आहे मला. आता काही लोक माझे व्हिडिओ बघत असतील, माझे रील्स बघत असतील, त्यांच्या मनात असं कुचकुच चालू असते. यांना काही कामं नाही, रिकाम थोडे कामं करत आहे, असं करत तसं करत आहे. आय डोंट केअर. समजलं? काही घेणदेण नाही आम्हाला त्यांचं. उडत जा. पण काही लोकांना आमच्या रील खूप छान आवडते, इंटरेस्टनं बघतात आणि मला कमेंट करतात. मला पर्सनली मेसेज करून सांगते की छान करत आहे तुम्ही दोघं, छान करत आहे, नागेशसोबत छान करत आहे, नागेशची मामी म्हणून छान आहे, तुम्ही दोघं पर्सनली खूप छान आहे. तर त्यांच्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या रील बघता, कमेंट टाकता, लाईक करता. खरंच खूप छान आहे. अशाच पुढे आमच्या रील बघत जा, शेअर करत जा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा, जेणेकरून मग आम्हाला पण अजून उत्साह येईल की वाव किती छान बघत आहे, छान, आम्ही काहीतरी चांगलं करत आहे. तर असंच असते, छोट्या गोष्टीतूनच मोठी गोष्ट मिळते म्हणते. म्हणून खालच्या पायरीवर, वरच्या पायरीवर जाण्यासाठी पहिले खालची पायरी चढावं लागते. तर आम्ही आता खालच्या पायरीवर आहे. वरच्या पायरीवर चढू जेव्हा तुम्ही आमचे व्हिडिओ, रील, ब्लॉग, अजून काही टाकू आम्ही कशावरही, हे सगळं याच्यावर तुम्ही बघा, तेव्हाच आम्ही आमची वरची पायरी चढू. याशिवाय नाही होणार. आणि जे निगेटिव्ह लोक आहेत, जे आमचे व्हिडिओ बघतात, माझे रील्स बघतात, ते म्हणते रिलेटिव्ह कोण नसते हो, फक्त घरातले असतात. घरातले म्हणजे फॅमिली मेंबर, घरातले नाही, फॅमिली मेंबर म्हणजे सगळे झाले. आणि एकदम जवळचे आपल्या शेजार तर नाही म्हणता येणार म्हणा, कारण शेजार आमचा चांगला आहे. पण असेच वरून खूप चांगलं दाखवते. बापरे किती छान. अंदरून बघितलं चेक करून तर त्यांचा एकही लाईक, एकही कमेंट, एकही शेअर नसते. फक्त छान करता करत ते मला काहीच नाही. पण जाऊ त्या लोकांचा काही करायला लागत नाही. पण जे लोक आमचे रील्स यूट्यूबच्या, आणि यूट्यूबला मला एक एक लाख व्ह्यूज येऊन राहिले, म्हणजे काही तर मी करत असत म्हणूनच मला एवढे छान व्ह्यूज येत आहे. तर तुमच्याचमुळे येत आहे की तुम्ही बघता, माझे ब्लॉग बघता, यूट्यूबचे शॉर्ट्स व्हिडिओ बघता, इंस्टाग्रामच्या रील्स बघता, फेसबुकच्या रील्स बघता. ते काही तर लोक चांगले बघत असत. चल, लाईक नाही करत तो मुद्दा वेगळा, पण ठीक आहे, नाही करत व्ह्यूज देत जा. लाईक नाही थांबणार आहे, व्ह्यूज देता. अजून एक गोष्ट की आता आम्हाला दोघांना नाही, नवरा बायकोंना छान इंटरेस्ट मिळाला करायचा. आणि अशा अजून काही गोष्टी होते की चांगलं वाटते असं करायला. अजून कोणीतरी बघत आहे बा, एवढं सुंदर, लाईक करत आहे, कमेंट करत आहे. आणि त्यांना जेव्हा बाहेर जाऊन कोणी सांगते की अरे तुम्ही मामा आहे ना नागेश, वा खूप छान व्हिडिओ करता, खूप सुंदर व्हिडिओ करता, तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडते, तुम्ही अशाच करत जा. माणूस आहे, बाहेर फिरते, त्यांना म्हणते. मी घरात असले मला कोणी म्हणत नाही. माझा सहभाग सगळ्यांपेक्षा जास्त असते, पण मला कोणी म्हणत नाही. कारण आहे, बायांच्या दुश्मन असते, मुलींच्या दुश्मन असतात. त्या कोणाला समोर जाताना, आपल्यापेक्षा समोर जाताना त्या कोणाला बघत नाही. मैत्रिणीची दुश्मन असते, बाईचे दुश्मन आहे, सगळेजण. पण माणसांचं तसं नाही आहे. माणसं बिचारे ओपन माइंडेड आहे, पटकन बोलून देतात. अरे तू चांगला करून मस्त करून राहिला. पण ती बाई हे नाही, मला तिला जीवावर येते ना कोणी चांगलं करत असताना. तसं मी काही करत आहे. अशा काही बाया आहेत फॅमिलीतल्या, माझ्या आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या म्हणा, की खूप दूर आहे, त्या नाही आवडत त्यांना. फक्त त्याविषयी नाही काढत. त्यांचा फोन आला किंवा त्यांचं बोलणं झालं किंवा त्या माझ्या घरी आल्या, नाही काढत त्याविषयी, काहीच नाही. त्यांना विषय काढणं म्हणजे त्यांना असं वाटतं आहे की मी जी तारीफगिरी जर केली, मी लाईक जर केलं, झाली अमरावतीची रील स्टार, तर म्हणून त्या मला लाईक नाही करत.
हो बरोबर आहे, त्यांच्या एका लाईकनं मी रील स्टार झाली तर काय सांगू शकतो मी, होऊ शकतो त्यांच्या लाईकनं एक रील स्टार. आय डोंट केअर, जा उडत, नका करू लाईक, नका करू व्ह्यूज, आता काही बोलू शकत नाही मी. पण तुम्हीच माझे जे छान छान एवढे 1200-1300 जे माझे फॉलोवर होत आहे, हळूहळू होत आहे, ठीक आहे, त्यातले अनफॉलोही करते काही, ते ठीक आहे, त्यांची आपापली इच्छा असते. पण जेवढे होत आहे त्यातच मी खूप खुश आहे. जे लोक मला करत आहे त्यांचे खरंच खूप आभारी. काही तर लोक असे आहेत ना, तुम्हाला सांगते की मी बिचाऱ्यांना ओळखत पण नाही, कोण आहे कुठचे आहे काही माहीत नाही, तरी ते मला बिचारे रोज न चुकता माझ्या व्हिडिओला लाईक करते, न चुकता त्यांची माझ्या व्हिडिओवर कमेंट असते, म्हणजे असतेच. तर खरंच त्यांचं कौतुक येते की जे ओळखत नाही, ज्यांना कधी बघितलं नाही, बिचारे रोज 6 वाजले की माझी रील गेली की लगेच ते त्यांचं पहिलं लाईक असते, पहिली कमेंट असते. आणि मलाच नाही, मला माझ्या मिस्टरांच्या अकाउंटला, नागेशच्या अकाउंटला, सगळ्यांच्या अकाउंटला त्यांची कमेंट असते. असे काही सिलेक्टेड लोक आहे, त्यांच्यासाठीच तशाच लोकांसाठी मला सांगायचं आहे की खूप 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 आभारी आहे मी तुमची. असेच मला सपोर्ट नाही, असेच माझे व्हिडिओ शेअर करत जा, असंच मला बघत जा. आणि माझी यूट्यूबचं पण चॅनल बघत जा, यूट्यूबवाली इंस्टाचं बघत जा, इंस्टावाली यूट्यूबचं बघत जा. चला मग आता पिऊ येते आणि पिऊची तयारी आणि मग पिऊचं शूट. थांबलं ग, चल्ली मोठी पार्लरवाल्यासारखी दाखवासाठी. आपण काय पार्लरवाला आहे का? दुरून तुझं हे दाखव, तू काय घातलं दुरून दाखव. हे पाडशील ना, पडशील नाही. मग मोबाईल हलवला ना आपल्या स्टँड फ्री आपल्याजवळ, ये मग दाखव तू, ये. काय एका हाताने वर कर, एका हाताने असं मागून वर करायचं. तर आम्ही करणार आहे पिऊची तयारी. मेकअप तोंड काय एवढं वाकडं तुकडं करावं लागते, किती कर राहील, चिकट लागू राहिलं ते. फॅन लावू का? नाही, पहिले फॅन लाव, मग ती सोकून जाते. अरे ही माझी फरची आहे ना. हो तर होते ना, सोकून जाते ना. तुला समजलं नाही का मी आता काय समजलं मला तू काय म्हटलं तर. हां, तर मग ते फरशी लवकर सुकली नाही पाहिजे. डोळे बंद कर. अरे पण पहिले फॅन चालू करत असते, मगच फरची पुसत असते ना. ही फरशी आहे का गं? किती स्वतःलाच कशी समजतो तू. हे तुकडून आपला जो ब्रश होता ना, तो असं करायचा. थांब, तू माझ्याकडे पाहते मोबाईलवर नको पाहू. त्याला हात नाही लावा. हो तेच ना, तू किती जर नाही म्हणशील ना, मला माहिती आहे ना कोण हात लावला. सांग कधी हात जमाना झाला त्याला, कधीतरी हात लावला असं, ते फोडलं असं, गुपचाप ठेवून दिलं असं, मम्मी रागवते म्हणून. मम्मी यार, तू सगळ्या गोष्टी मलाच काम करते यार. आज तू सगळं सांग, मिस केलं, नाही केलं तरी मिस. तू करतो ना, तू तसं करून अरे ठेवलं पण ना. मी नाहीच केलं तरी मिस का? तू तुझी वाली तशी इमेजेस बनवून ठेवली आहे. पण तुला कारभार समजत नाही करायची. का? बोलतो डोळे, डोळे बंद कर. असं कर. ओके बस. तुला पाडना बाळ शिवाजीचा. किती सुंदर सिंगर आहे मी. थांब ना पिऊ, लाल होती. तू म्हणता किती सुंदर सिंगर आहे, मग किती कोणतं लाल दिसत जास्त मुलगा ते नाही लाल कोणतं दिसून राहिला, तुम्ही ना तिकडे पण टाकलं. मग काढू मुलगा थोडंसं मोठं. मी तर म्हटलं तुला मी करते म्हणून. कोणतं घे हो, तिकडे घाल. बघ बरं. नाही ना. हा, आता बरोबर आहे. आता लावू नको, आता नको. नाही तूच लाव, फक्त हे सांग. नको लावू आता, काहीच नको लावू. इथं केलं असतं थोडं. नाही सगळं बरोबर आहे. आता काहीच नको लावू. केलं काय? इंद्रकले हा ते पुत्यासोबत असते मध्ये खाली कोणता पण परत म्हणजे सोन्याचे दागिने घाल. पिऊवा 24 कॅरेट गोल्ड. चोईस नकली. नकली आहे काय? असली आहे ना सोन्याचं. हे असली वाटत आहे? नाही असली वाटत आहे. काय लागतं? टिकली कुंकू लावू. चंद्रपूर एवढं मस्त मेकअप करायला नको करू. लिपस्टिकला कोणतं लिपस्टिकला रेड लावू का? लिपस्टिक लागते का? रेड लावू का ब्राऊन लावू? रेड लावू, ब्राऊन दिसत नाही, नाही. याच्यात ब्राऊन चांगलं वाटत ना. नाही मग ब्राऊन दिसत नाही ना. रेड लावते ना. पण तू म्हणशील तर मी रेड लिपस्टिक करू शकतो. तू नको करू. वॉटरप्रूफ. तू नको करू, मिसळ लावून देते. असं नको, खाली मानता. अर्धवट लावतो. अरे थांब, तू बोलू ना. मी नाही अर्धवट लावतो. छोटं होतं खाली खाली लावलं तर लागत नाही. मी कशी लावते? बोले करून तुझ्या फोटो काढले नाही. आम्ही आपण तिथे बघू, माझी मानकुता कशी सरट माझ्याकडे. आता मला माझ्याकडे सरते आशा पण बघू, माझ्याकडे बघ ना. शिकव माझी मानकुता कशी. पहिल्यांदा अशी करू, पहिल्यांदा अशी कर. असं तिरुपती सरळ करतो, तिरुपती पण करतो. बस 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 बस.
आता चांगलं झालं पहिली वडा. नेहमी चांगलं होतं, तू चांगली राहा. हाताच लागलं उलटे. खाला आता. ओके डन. नो काय नो बंद कर. माझ्या मनात झालं असतं ना. पिऊ झाली आहे रेडी. आम्ही चाललो वेदूच्या घरी फोटो काढासाठी. वेदू काढून देणार आहे फोटो. शिवाजी महाराज जयंती. हो वेदू दे ना. आता चालू आहे पिऊचा शूट. तू ती 3 वेळा काढ आणि 3 वेळा घाल. म्हण बरं गमत गमत म्हण ना. अंगणातील तुळस गोट्यातील गाय, अंगणातील तुळस गोट्यातील गाय, घरातील माग यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्यांचा गैर जाणार नाही. जय भवानी जय शिवाजी जय. चला पिऊचा शूट. आता सगळ्यांनी पिऊचे रील बघा आणि यूट्यूबवर बघा. यूट्यूबवर टाकताच नाहीत बिचारे. यूट्यूबवर नाही का. आता वाजले आहे 5:30. पिऊचं शूट झालं, व्हिडिओ एडिट झाला, टाकायचा आहे फक्त, म्हणजे टाकला आणि सगळं झालं. आता फोन आला माझ्या मामीचा की आम्ही येणार आहे. त्याची हे आहे भरती आहे मुंबईला माझ्या मामाच्या मुलाची. तर मामा मामी तो सगळेजण येणार आहे. आता रेडी मी झाली रेडी. त्यांची वाट बघत आहे. आता त्या आता फोन आला, आता केव्हा येते तोपर्यंत वाट बघा. चला आले की मग एक ब्लॉग घेईन. त्याच्यानंतर पूर्ण ब्लॉग येईन आणि नक्की बघा. नाही बघितलं तर मला माहीतच पडते. बाय. आहे माझ्या मामाचा मुलगा ज्याची आम्ही वाट पाहत होतो पायरी रोशनीच्या. हाय कर. हा चालला पोलीस भरतीसाठी मुंबई. त्याची आहे तयारी पूर्ण. आणि आम्ही त्याच्यासाठी शूज घ्यायला गेलो होतो. कुठे गेलो होतो कोणता आहे विजय फूट काय वे रे वेअर. तिथं मला माझे फॅन भेटले. खूप चांगलं वाटलं पाहून. आणि मला ओळखलं. त्या दुकानदारांनी सांगितलं की माझ्या दुकानाचं प्रमोशन करा म्हणून मी हे नाव घेत आहे. विजय फुटवेअर मोची गल्लीमध्ये आहे. त्या सगळ्या प्रकारचे फक्त जेंट्सचे चप्पल शूज अजून जे काय असेल ते मिळते. तर मी जेवत नाही. आणि या वाघ पाटला लिहून राहिली आहे. लाज वाटून राहिली की बाई बायको कोणासमोर ब्लॉग घेऊन राहिली. पण जाऊ द्या. आज त्या ब्लॉगच्या ओळखलाय बाहेर. त्याच्यावर मी ब्लॉग घेणार. चला तर मग नेहमीप्रमाणे माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. गुड नाईट. बाय बाय. कर